पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. अरे लॉकेटही सोन्याचं आहे 10 तोळ्याचं, पैजणही सोन्याचं आहे 10 तोळ्याचं. याची किंमत 6 लाख आहे, याची किंमत 6 लाख आहे. किमतीत फरक नाही. सोनं याच्यातही आहे, सोनं त्याच्यातही आहे, समान आहे. या बाबतीत दुमत नाही आमचं. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल असं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. ही 5 दैवत शास्त्र मान्य आहे. फरक एवढाच आहे, त्या त्या दैवताची उपासना करणाऱ्याला नावं वेगवेगळी येतात, बस एवढा फरक आहे. विष्णूचा भक्त वैष्णव म्हणतात त्याला, शंकराचा भक्त शैव म्हणतात, गणपतीचा गाणपत्य, शक्तीचा शाक्त. हो, पण आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. मेघाच्या द्वारा पडलेलं पाणी जमिनीवर पडल्यानंतर वढ्याच्या नदीच्या द्वारा वाहत जाऊ द्या, पण जातही समुद्राला. तसं कोणत्याही देवाला नमस्कार करा, मिळतो दाश. सागरम प्रतिगच्छति, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणून हा भेद नाही, व्यवस्था आहे. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही. तुझा देव मोठा की माझा देव मोठा. केवढा कट्टर शैव कट्टर वैष्णव, केवढा वाद विकोपास, एकमेकाच्या देवाचं नाव घेत नाही. कट्टर वैष्णवाला जर हरभरे घ्यायचे असेल तर दुकानात जाऊन त्याला हात लावतो धान्याला. शेठजी विष्णू भरे काय भाव? हरभरे नाही म्हणत, हर शब्द येईल म्हणून. सदरा शिवायचा असेल तर टेलरच्या पुढे उभं राहून कापड दाखवतं, या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत, तर शिव शब्द येतो. विठ्ठलराव त्यांच्यातच सोयरीक झाली. जुळली कुठली? सैराट बघितला, मुला मुलीनं जमलं, बास बास झालं लग्न. कीर्तनात लगेच होतं. मुलगी शैवाची, सून झाली वैष्णवाची. सरळ सांगतो, आडव्या भस्मवाल्याची मुलगी उभ्या चंदनवाल्याच्या घरी नांदायला आली. सासरा उभ्या चंदनवाला सुनील आणि बाप आडव्या भस्मवाला. सकाळी आले बिचारीन, सारवायला लागली. पूर्वी सारवायची पद्धत होती, आता सारवणं वगैरे बंद झालं. आता सारवणं दिसत नाही. आता हे अपघात झाले कुठं? फरशाईवर. दवाखान्याचे दवाखाने भरले. काय झालं मावशी? बाथरूममध्ये पडली बाबा. तुमचं काय? मी किचनमध्ये. तुम्ही उतरताना पायऱ्यावर. एकही म्हातारी जुनी पडली नाही सारवलेल्या जागेवर पूर्वी, लक्षात घ्या. सकाळी ती पद्धत होती. ते खेड्याचं वर्णन कवितेत होतं. जुनी मंडळी इथे बसलेली आहे. फुटे एकशे तांबडे जोन थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेते, वृद्ध भूपाळा प्रभू साळवेते. महिलांचं वर्णन होतं. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर कवीला कविता लिहायची असेल 2023 मध्ये, सडा संमार्जन लिहेल का? उठून गृहिणी लग बघा अंगणात, ओल्या फडक्याने फरशा पुसतात. आता दुसरं काय तिचं सांगतो मी. ती उठली बिचारीन, सारवायला लागली. सासरा उठला उभ्या चंदनवाला. बरं का सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला, आम्ही उभ्या चंदनवाले वारकरी इथं आडवं सारवायचं नाही. सुनत घाबरली. बिचारीनं उभं 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 ओबड धोबड सारवायला सुरुवात केली. तोपर्यंत सासरा प्रातर्विधीला गेला. आला, विठोबा मंजन घेतलं सासऱ्यानं, दात घासायला लागला. सारवताना लक्ष गेलं सुनचं. तरा तरा चालत आली, मंजनचा हात धरला सासऱ्याचा. थांबा मामाची. का सुनबाई? तुम्ही वैष्णव आहात, खबरदार आडवे दात घासलेत. बरं का कैलास? पुरा सासरा हादरला. अरे हा ना, भांडू नका. उलट
दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा, नारायण सविलय अमृत झाला श्वेत महादेव. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा, पाय पाते तेचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. दोन्ही एक आहे. विष्णू भगवान निळा आहे, महादेवजी गोरे पान आहे. महादेव गोरा का झाला आणि विष्णू निळा का झाला? शंभूने गिळले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. ही नीट ऐका. भगवान विष्णूने अमृत प्राशन केलं, परिणाम महादेवावर होऊन तो गोरा झाला. महादेवानं जहर प्राशन केलं, परिणाम विष्णूवर होऊन तो निळा झाला. म्हणून लिहावं लागलं, एक एकाचे हृदय, 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 एक एकाचे करू नका, ते सगळे एक आहे. एक एकाचे हृदय, वाम सवे बाग, तुका म्हणे एकाचे अंग, वगैरे वगैरे. मग भक्ती तुम्हाला आवडेल त्या देवाची करा. त्याला वाटलं भक्ती करायची, 5 दैवत आहे, त्या भक्तापासून सुरुवात केली. पहिलं गणपतीच्या भक्ताकडे आला. मला भक्ती करायची आहे, शास्त्राने 5 दैवत सांगितली, विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती. तेव्हा भक्ती कोणाची करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देवबाप्पाकडे कोणतं खातं आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नरवे पुरवे प्रेम
कृपा जया. सुख प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ब्रीद ज्या दैवताचं आहे तो गणपती. मग तूच ठरव कोणाची भक्ती करावी. तो म्हणला अजून 4 दुकानं आहे आणि वेळ कमी आहे, मी जरा पुढच्या. मग तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले आमचा सूर्य नसता तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, ते मेघात रूपांतरित होऊन पाऊस खाली पडतो आणि मग पर्जन्यात अन्न संभवान, ते अन्न खाऊन तू जगतो, भक्ती सूर्याची करतो. म्हणलं आता 3च दुकान आहे, लगेच जाऊ. शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले आमच्या देवीची उपासना सोपी आहे, शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालेल, फळ मात्र मोठं आहे. तो म्हणला थांबा आता 2 राहिले. मग विष्णूच्या भक्ताकडे आला. विष्णूचे भक्त म्हणाले आमचा देव लक्ष्मीचा पती आहे, सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं, लक्ष्मी त्याच्या चरणाची सेवा करते. म्हणलं आता शेवटचं दुकान महादेवाचं. म्हणून 8:15 ते शंकराच्या भक्ताकडे आलं. मला 4 भक्ताचा विचार करून तुमच्याकडे आलो, भक्ती करायची पण कोण्या देवाची उपासना करावी. म्हणजे मागचं दुकान कोणतं होतं? म्हणजे विष्णूचं. काय म्हणले ते? म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. त्यांना म्हणा तुझा देव लक्ष्मीचा पती आहे, पण भक्ताचे काय हाल आहे? आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, पुत्री घर राखी ती. अरे विष्णू लक्ष्मीचा पती आहे, पण भक्त सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. आमचा महादेव कैलासपती आहे, पण संपत्तीचा उपभोग घेत नाही. मग कैलासपती महादेव असला तरी राहतो स्मशानात, त्यागी आहे, त्यागी आहे. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा तरी तुम्हाला मंदिरात मूर्ती बसवता येत नाही महादेवाची, फक्त लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानभूमीत असते. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी. त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती, त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी. त्यागी आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी, त्यागुणे कैलास सर्वही संपत्ती. विशेष काय? विशेष आमचा देव महादेव स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, उलट भक्ताला श्रीमंत करतो. आता याच्यावर कीर्तन होईल. महादेवाचा भक्त बाणासूर श्रीमंत आहे. महादेवाचा भक्त रावण सामान्य गोष्ट नाही. 14 माणसं रावणाची रोजची पूजेची तयारी करून द्यायला होते. बेलाची पानं आणणारं, कमळाची फुलं मोजणारं, शेणानं जागा सारवणं, गंगाजयला आणणारं, असे 14 माणसं. रावण 6 तास पूजा करायचा. पहाटे 3:30ला सुरू झाली, 9:30 सकाळची. 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस 999 वाहली, कमळ एक कमी पडलं. तलवार घेतली आणि एक मुंडकं कापून पिंडीवर वाहलं, पण भक्ती पूर्ण केली. काटकर सी सको अपने, किया जब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो, महादेव भोले भंडारी वगैरे वगैरे. बस आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली बाथरूममध्ये की तिथून अभंग म्हणतच येतं देवघरात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवणीया. ठेवला का बायकोला म्हणतं. तुळशी हार गळा काश पितांबर आवडीनंतर ह्याचे ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का मकर कुंडले तळपती श्रवटी कंटी कौस्तुभटी विराजित. आणला का आणि एकदा पुढं आणला तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरिपाठ. अरे एक मुंडकं तोडून वाहलं पिंडीवर, एवढी भक्ती आहे. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले
भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. मग आमचा महादेव संपत्तीचा उपभोग घेत नाही, पण भक्ताला 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी कास्याची घरं, 1 कोटी तांब्याची घरं आणि 7 कोटी सोन्याची घरं. 10 ग्रामला संतोषराव 60,000 रुपये भाव आहे. 10 ग्रामला 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा. मेंदू बंद पडेल भारताचे. मी का सांगतो? आमचा महादेव स्मशानात राहतो, पण भक्ताला वैभवात ठेवतो. मग तूच ठरव आता कोणाची भक्ती करावी. म्हणला हे 4ही दुकानापेक्षा बरं वाटलं भाऊ. आता 8:30 वाजत आले. ठीक आहे, भक्ती महादेवाची करावी इथपर्यंत माझा निर्णय झाला. मग पण ते भक्ती फार कठीण आहे. अरे कठीण नाही, हेच तर आमच्या महादेवाचं विशेष आहे. ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव ठेव, ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव ठेव, ऐका नवलयाची अरे हे अरे भाऊ ठीक, त्या तुमचं झालं की आमचं बंद पाडतंय ते. हे तर विशेष आहे आमच्या महादेवाचं. नेने काही भक्ती भाव ऐका नवल याची ठेव. मी सांगतोय ना तुला, हे विशेष आहे. भक्ती करणाऱ्याचा भाव सुद्धा लक्षात घेत नाही. इथे भाव म्हणजे संतोषराव बाजार भाव नाही घ्यायचा. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इथे भाव शब्दाचा अर्थ हे तू घ्यायचा आणि काही लागत नाही. सगळ्या देवात सोपी भक्ती म्हणजे महादेवरावची. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ
त्यातली प्रमाण आहे. एक पसा पाणी एक बिल बदळ, एवढं सोपं आहे. एक तांब्यात पाणी घ्यायचं आणि एक बेलाचं पान की महादेवराव खुश. पूजन केवळी सोपे भाऊ. बरं कोणत्या उद्देशानं केलं हे सुद्धा बघत नाही. नेने काही भक्तिभाव, इथे भाव शब्दाचा अर्थ हेतू घ्यायचा. हेतू म्हणजे उद्देश. त्याचा भक्ती करण्याचा उद्देश सुद्धा महादेवराव लक्षात घेत नाही. भस्मासूर, कारण बाबाला चिताभस्म खूप आवडतं आणि ते ताजं पाहिजेत. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. ते शिव महिमनं वाचलं का तुम्ही? उघडलंच नाही म्हणत वाचलं कशाला? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः चित्ताभस्मलेपस्त्रगमिकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. चित्ताभस्मलेप, बाबाला चित्ताभस्म ताजं पाहिजे. भस्मासूर म्हणला, मालक पूर्वी 2 वर्ष खूप ताजं चिताभस्म मिळायचं. 20 न 21 साली. मला वाटते हे कीर्तन कळलं तुम्हाला. कुठेही जा तरी 10-5 चिता जळत असायच्या कोरोनाच्या काळात. पण ते सरकारनं ते लस टोचली म्हणे, महादेवरावला सांगतोय भस्मासूर. त्यामुळे आता महिना पेटत नाही. मग मी काय तुमच्या पूजेसाठीच म्हणतो, ताजं भस्म तुम्हाला आवडतं, मग दुसरं काही नाही. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे की पूजेला भस्म आणलंच मी. तथास्तु नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देश काय हे सुद्धा लक्षात घेतलं नाही, दिला आशीर्वाद. जा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. बस त्यानं केलं सुरू. घरून निघला, माणूस दिसला की ठेवला हात, राग झाली का आणली. खुश महादेवराव. एक दिवस भस्मासुराच्या मनात आलं, म्हणला माझ्यात हे पावर आली, आता कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर भस्म होतो. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती मला मिळेल ना. याला भस्मासूर याला म्हणतात. भस्मासूर कशाला म्हणतात? तिथून उपकार मोठं होतो, ज्याच्या उपकारानं त्याच्यावरच उलटला तो भस्मासूर. झालं, लागला मागं महादेवाच्या भगवान विष्णूला मोहनीचं रूप धारण करावं लागलं. ते नाचकाम मी तुमच्यावर प्रसन्न आहे, पण माझ्यासारखं नाचला तर मी तुम्हाला पती करते म्हणून विष्णुदेवानं मोहनीच्या रूपात नाचकामाला सुरुवात केली. हावभाव सुरू झाले. हात करता करता जसे हात याने तसं भस्मासुराने करायचे. मोहनीनं हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, त्यानंही त्याच्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. उद्देश, माझा सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की त्याचा भक्ती करण्याचा हेतू काय हे सुद्धा लक्षात न घेता तथास्तु याला म्हणतात. नेने काही भक्तिभाव, ऐका नवल याची ठेव. आणि तुला जर ऐकायचं असेल मग पहिल्या चरणापासून यादीला सुरुवात. देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, देवे
कसे उद्धार देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. आता कोणाकोणाचा उद्धार सगळी यादी पुढे आहे. बरोबर वेळेप्रमाणे सगळे करू. पवार काळजी करू नका. फक्त आता क्रम बदलेल नाही तर माझं व्याख्यान त्याच्यावर राहील ना. तुम्ही क्रमानुसार दुसरंच ज्ञान उचलू ना. माझ्याकडे लक्ष द्या. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मसभेमध्ये तिथे करमणुकी करता वर देवांगणा असतात. सत्य लोकातली गोष्ट. नाचकाम चाललेलं होतं. मृदंग वाजत होता, वीणा होता, हार्मोनियम नव्हती, तबलाही नव्हता. 2 गोष्टीचा उल्लेख आहे पुराणामध्ये. बाजही ताल पकावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नवीना सकल यसमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. हे सत्य लोकातलं सांगतो. नाचकाम चालू आहे. त्याच्या सुवरच्या नावाची देवांगण आहे. तिचा ताल चुकला. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. गेली बाजूला. तिथं चालतं का? ताल चुकल्याबरोबर बाजूला केली. तपासणी केल्यावर लक्षात आलं ती 90 घेऊन आलती. वर सुद्धा ही बिमारी आहे. मग तिला शाप मिळाला. घार होशील घार. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा स्वर्गी देवांगणा कही देवांगणा सुवर्चशा नावाची देवांगणा सत्यलोकात ताल चुकली. तिला शाप मिळाला. गार होशील. घाबरली. उशाप मागितला. तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनेच्या हातावर नेऊन सोडशील आणि तिच्या पोटी हनुमंताच्या रूपात शंकरजी जन्माला येतील, तेव्हा शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरशील. म्हणून ती फिरत होती. आणि हे तर रामजन्म सर्व माहिती आहे तुम्हाला. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई रुसली. प्रसाद हातावर तसाच. ती संधी सोडली नाही घारीनं. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. घारीने झडपिला अंजनीने तो. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून 4थं चरण हे पंकज